बोला नाथ साहेबाचा बोला नाथ साहेबाचा बोला नाथ साहेबाचा. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 12 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलंय, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहे. मित्रांनो, या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर देऊळगाव राजे हे दौंड तालुक्यातलं गाव आहे आणि या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. या आयोजकांनी सुंदर अशी फाटी तयार केलेली. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या मैदानाविषयीची माहिती. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अभिमन्यू अर्जुन गिरमकर. आपण स्वतः या मैदानाचे आयोजक आहात? हो, स्वतः मैदानाचे आयोजक आहे. दादा, काय सांगाल, कशा निमित्त मैदान आयोजित करण्यात आले? आम्ही आमदार राहुलदादा कुल यांच्या वतीनं आमदार केसरी या नावानं मैदान आयोजित करत आहोत. बरं, मैदान कशा निमित्त आयोजित केले? यात्रेनिमित्त, देऊळगाव राजे भैरवनाथ यात्रेनिमित्त. दादा, किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? 12 तारखेला. मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगीची प्रोसेस आमची 8 दिवसापूर्वीच पूर्ण झालेली आहे. बरं, आणि संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, पूर्ण अधिकाऱ्यांकडनं पाहणी झाली. मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे? आदत आहे, दुसरा का ओपन आहे? आदत आहे. आदत आहे. बरं, तर दादा, पहिल्यांदाच या गावामध्ये मैदान संपन्न होतंय. कशी काय मनामध्ये संकल्पना आणि की या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला पाहिजे आणि सगळ्यांना या बैलगाडा शर्यती पाहता यावेत, कशा पद्धतीने तुमच्या म्हणजे मनामध्ये विचार आला? शेतकरी कुटुंबामध्ये पहिल्यापासूनच बैलांविषयी प्रेम असतं आणि आमच्या गावातील 2-4 बैलगाड्या जोड्या आहेत आणि ह्या मुलांबरोबर मी राहून त्यांनी मला सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम एक देऊळगाव राजे या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या हिशोबाने मग आम्ही नियोजन केलं आणि आतापर्यंत आम्ही इथवर आलेलो आहोत. आता ही फाटी सुद्धा अतिशय सुंदर तुम्ही केलेली आहे दादा. तर किती दिवसापासून काम चालू आहे? हे साधारणतः 15 दिवसापासून आमचं काम चालू आहे. आता आपण वळू या मैदानाच्या बक्षीस रचनेकडे. तर दादा, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार ती सगळी सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,01,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं 51,000चं बक्षीस राहील. चतुर्थ क्रमांक 41,000 रुपये. 5व्या क्रमांकाचं 31,000 रुपये. 6वा क्रमांक 21,000 रुपये. 7वा क्रमांक 15,000 रुपये व क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेल्यांना प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. बरं, आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी 1,000 रुपये ठेवलेली आहे. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट संध्याकाळी 11 तारखेला संध्याकाळी आम्ही लॉट काढू. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना दौंड तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. हो, यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. बरं दादा, आता हे ज्या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे त्या ठिकाणाला नाव काय, या परिसराला काय म्हणतात? ह्या परिसराला देऊळगाव राजे पेडगाव रोड असं बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची या ठिकाणी पूर्वीपासूनच जमीन आहे आणि त्यामुळे या गावाला देऊळगाव राजे असं नाव पडलेलं आहे. बरं, आणि जवळच कोणता गड आहे? धर्मवीरगड इथंच खाली पलीकडच्या नदीच्या पलीकडे धर्मवीरगड. बरं दादा, आता ह्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून कालिदास घाटे म्हणून काम पाहणार आहेत. बरं, आणि मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मैदानाचं समालोचन विकास सर जगदाळे व प्रताप तात्या जांजुर्णी करणार आहेत. बरं, त्याचबरोबर मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही फाटी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग होऊन आम्हाला भरघोसाचा प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो. त्याचबरोबर दादा, जी मैदानाची तुम्ही बक्षीस रचना बॅनरवरती जाहीर केली ती सगळी बक्षिसाची रोख रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो, 100%. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, तसं होणार नाही. चालते, धन्यवाद दादा.
नमस्कार. आपलं नाव दादा? शुभम मोहन अवचर. बरं, आणि तुम्ही या गावातले बैलगाडी मालक पण आहात? हो हो. बरं, किती बैल आहेत दादा गावात टोटल? गावात टोटल आता 10 एक बैल आहेत. 10 एक बैल आहेत. काय सांगाल, तुमच्या गावात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतंय, कशा पद्धतीने आयोजकांनी ही फाटी तयार केली? किती दिवसापासून काम सुरू आहे दादा? 15 दिवस झालं सर काम चालू आहे. 15 दिवस झालं काम चालू आहे. बरं हो. बरं, आता आपण वळू या मैदानाकडे. हे मैदान कसं आहे? माती कशी, रान कसं आहे? काळ्या रानाची माती. काळ्या रानाची माती. हो. आणि मैदान कसं आहे? मैदान टेबल आहे? हा स्टेबल आहे. टेबल पीस मैदान आहे मित्रांनो, उराटी नाही किंवा डाळी नाही, काहीच नाही. बरं हा. दादा, एकूण हे रान कसं होतं? म्हणजे पहिले इथं पिकत होतं काय होतं? नाही 20-25 वर्ष झालं पडेकच आहे रान. पडीक रान. बरं, हो. किती दिवस झाले साफ करताय तुम्ही याला? एक 15-20 दिवस झाले. मैदानामध्ये एकूण फाट्या किती? 10 फाट्यात. फाटीच्या आतमधलं अंतर किती? 13 ते 14 फूट आहे. आदतचं मैदान घेतंय त्यामुळे पल्ला किती ठेवलाय? 800 फूट ठेवला. 800 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपनी मोजलाय? हो हो. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गाड्या थांबू शकतात? एक 10 गट थांबू शकतात. पुढे निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 700 फूट आहे. बरं, 400 फुटावरती पुढे गेल्यानंतर एक पोल आहे, तर तिथं कशा पद्धतीचं नियोजन केलं तिथं जाईल? आपण मातीचं ढीग वगैरे टाकून मातीचं- सुरक्षा करणार. बरं, तिथं सुरक्षा दृष्टीने सगळी काळजी हो, घेतली हो, जाईल. हो. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड? 100% बॅरिकेड. 100%. खाली सुट्टीला पट्टी आहे, हो आहे. तिथं कॅमेरा आहे. हो आहे ना. निकाल रेषेवरती किती कॅमेरे? 2 कॅमेरे. या त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? नाही असं काहीच नाही. बरं, त्याचबरोबर आहे मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. हो करणार ना. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य तो बंदोबस्त केला जाईल का सगळं? हो आपण सगळ्या त्रुटी भरून काढू. बरं, मैदानामध्ये कुठेतरी आता हे मैदान बऱ्याच वर्षापासून पडीक आहे, हो. त्यामुळे आता तुम्ही साफ केले बऱ्या प्रमाणात, पण एखाद दुसरा बारीक मोठा काटा आहे तो कधी उचलण्यात येईल? उद्याच लेबर लावून आपण उचलून बरं. घेणार. आता सध्याच्या स्थितीला फाटी तुमची 80% तयार आहे, हो. तर ह्याच्यावरती पाणी मारून काय रोलिंग वगैरे करण्याचा विचार आहे का? असंच आहे? नाही रोलिंग करणार आहे आपण. बरं, किती दिवसामध्ये करून होईल? एक मैदानाच्या 2-3 दिवस आधी. बरं, त्याचे फोटो वगैरे सगळे पाहायला हो मिळतील का? हो हो सगळे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? आता हे मैदान आपण खास बैलगाडी मालकांसाठीच घेतलेले बरं. आणि दौंड तालुक्यातलं पूर्व भागातलं पहिलेच मैदान आपण आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनानिमित्त एकच सांगणे आहे बैलगाडी मालकांना की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही बोरगोस प्रमाणे या, तुमचे सगळे या ठिकाणी व्यवस्थितरित्या मैदान केलं जाईल. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? भागवत दशरथ ढवळे. बरं दादा, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. दिनांक 12 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? तयारी झालेली आहे 80% आता सगळी मैदानाची. बरं, आणि काय राहिलेलं आहे ते मोजकं आपण ते करून घेऊ 2-3 दिवस आधी मैदानाचं सगळं. आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि दौंड तालुका यांनी घालून दिलेल्याच नियम अटीने पार पडेल का? हो. त्याचबरोबर आपण पाहतोय दादा, आजूबाजूला शेतकरी आहेत, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय अडचण आहे का? काही नाहीये. त्यांची सहमती घेण्यात हो, आली? सहमती आहे. त्याचबरोबर मैदानामध्ये आल्यानंतर कोणत्या बाजूला बैलगाडी मालकांनी निवारा करायचा आहे? आपल्या पश्चिमेच्या बाजूला. बरं, तर दादा आदतचं मैदान तुम्ही घेताय, तर बैलगाडी मालकांना आदतच्या बैलाच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना कराल? म्हणजे ज्यांचा दात हालतोय त्यांनी मैदान चालू व्हायच्या आधीच इथे येऊन दाखवायचं. बरं. आणि गाडी पळून आल्यानंतर जर नसन दाखवलं तर त्यांना निकाल दिला नाही बरं, जाणार. दात वगैरे पडला तर? हो. बघा मित्रांनो आणि बैलगाडी मालकांनो, आयोजकांनी सांगितले ज्या आदतचा दात हालतोय किंवा पडायला आलाय, ज्यांना वाटते की बाबा बैल पळायला गेल्यानंतर दात पडू शकतो किंवा काय, तर सकाळी मैदानामध्ये आल्यानंतर तुमच्या आदत बैलाचा दात हालत असेल तर आयोजकांना दाखवायचा, लाईव्ह मध्ये दाखवायचा, जेणेकरून तुमचा नंदी पळून आल्यानंतर त्याच्यावरती कुणी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याचा दात पडलेला जर गावला तर ते ऑब्जेक्शन कुठेतरी तुमच्या सेफली होईल. पण नाही दाखवलं तर ऑब्जेक्शन कुणी घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर ना? हो. आणि ज्या काही नियम आहेत आदतच्या मैदानाच्या, ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेत, त्या सगळ्या नियम अटीनुसारच मैदान संपन्न होईल. हो. सगळ्या. हो. हे मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी लाईव्ह प्रक्षेपण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार सगळा दिला जाईल का? हो. आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल हो. का? बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मैदानाच्या आधी सगळ्यांनी नोंद करून घ्यावी, आम्हाला सहकार्य करावं. मैदान हे सगळं व्यवस्थितच पार पडेल सगळे. चालतंय, धन्यवाद दादा.